मराठी भाषेतील वृत्ते, छंद वृत्ते. छंद वृत्त. वृत्त प्रकारात छंद हा एक प्रकार आहे. छंदाच्या रचनेत गण व मात्रांचे बंधन नसते. चरणातील अक्षरांची संख्या नियमित असते, पण तेही बंधन फार काटेकोरपणे पाळलेले नसते. छंदामध्ये अक्षर ऱ्हस्व असले तरी उच्चारायच्या वेळी त्याचा कल दीर्घत्वाकडे असतो. ओवी व अभंग हे मराठीतील परंपरेने चालत आलेले सर्वात जुने लोकप्रिय छंद आहेत. मराठी भाषेत विविध संतांनी ओवी व अभंगांची रचना केली. छंदाचा पहिला प्रकार अभंग. सर्वच संतांनी अभंग रचले आहेत. संत नामदेवांना अभंगाचा प्रणेता मानतात. संत तुकारामांनी अभंग लोकप्रिय केले. रचनेच्या बाबतीत अभंग हे अधिक काटेकोर आहेत. अभंगाचे प्रकार. प्रकार पहिला मोठा अभंग व प्रकार दुसरा लहान अभंग. अभंगाचा पहिला प्रकार मोठा अभंग. मोठ्या अभंगात 4 चरण असून पहिल्या 3 चरणात प्रत्येकी 6 अक्षरे व चौथ्या चरणात 4 अक्षरे असतात. दुसऱ्या व तिसऱ्या चरणाच्या शेवटी यमक असते. काही वेळा पहिल्या 3 चरणांच्या शेवटी यमक असते. मोठ्या अभंगाची आपण उदाहरणे पाहूया. लक्ष्मण भावोजी मागे पुढे स्वामी, मज आहे धामी ऐसे वाटे. दुसरे उदाहरण, जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह म्हणे सर्व काळ. यानंतर आपण पाहणार आहोत अभंगाचा दुसरा प्रकार लहान अभंग. लहान अभंगात 2 चरण असतात. प्रत्येक चरणात 8 अक्षरे असतात. काही वेळा पहिल्या चरणात 6 किंवा 7 अक्षरे असतात, तर दुसऱ्या चरणात 9 किंवा 10 अक्षरे असतात. दोन्ही चरणात यमक असते. संत एकनाथ, संत तुकाराम यांचे अभंग या प्रकारचे आहेत. लहान अभंगाचे आपण उदाहरण पाहूया. जे जे बोले तैसा चाले, तोची वहिले निवांत, अंगी असोनी जाणपण, सदा सर्वदा तो लीन. यानंतर आपण पाहणार आहोत छंद वृत्तातील दुसरा छंद ओवी. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ अशा संतांनी आपल्या कविता मुख्यतः ओवी छंदातच लिहिल्या आहेत. रचनेच्या बाबतीत ओवीची रचना अतिशय शिथिल असते. ओवीला 4 चरण असतात. पहिल्या 3 चरणांच्या शेवटी यमक असते. आधुनिक ओवीला मात्र 3च चरण असतात. चौथा चरण लहान असल्यास त्याला 3.5 चरणी ओवी असे म्हणतात. ओवीच्या पहिल्या 3 चरणात 5 पासून 15 पर्यंत अक्षरे असू शकतात. चौथ्या चरणात पहिल्या 3 चरणांतील अक्षरांपेक्षा अधिक अक्षरे नसतात. अलीकडच्या ओव्यात प्रत्येकी 8 अक्षरांचे 4 चरण असून दुसऱ्या व चौथ्या चरणांचे यमक जुळविलेले असते. ओवी या छंदाची उदाहरणे पाहूया. उदाहरण पहिले, मन वडाय वडाय उभ्या पिकातला ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. उदाहरण दुसरे, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसाय दान आहे. यानंतर मराठी भाषेतील वृत्तांचा चौथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे मुक्त छंद. मुक्त छंद म्हणजे काय? अक्षरगण वृत्तात रचना करताना कवीला अक्षरे, गण व यती यांचे बंधन पाळावे लागते. मात्रा वृत्तात किंवा जातींची रचना करताना मात्रांचे बंधन पाळावे लागते. छंदात थोडा सैलपणा असला
तरी अक्षरांचे व यमकांचे बंधन असते. यापैकी कोणतेच बंधन न पाळता कवी आपल्या भावना किंवा विचार वेगळ्या पद्धतीने मांडू शकतो. अशा प्रकारच्या रचनेला मुक्तछंद असे म्हणतात. मुक्तछंदामध्ये कडव्यातील चरणांची संख्या आशयाच्या अनुषंगाने ठरते. मुक्तछंदात प्रत्येक अक्षराचा उच्चार दीर्घ व आघात प्रदान करावा लागतो. कवितेला एक अंतर्गत लय असणे आवश्यक असते. मुक्तछंद हा लयबद्ध पद्धतीने वाचायचा असतो. मुक्तछंद याचे उदाहरण पाहूया. माझा शब्द एक गोंडपाट, कोनाड्यात पडलेले पडलेच उपयोगी, तर कधी मधी घर पुसायला किंवा पाचोरा.